सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विनाशी पडवे पडवे प्रेम कृपादयाची सर्वांगी संगारा मनसी गुणाची अंडे नटे मारा मोठा फळाचे जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शना प्रेमाना कामना करते जय देव लोकलीला गौरी कमळा चंदनाचे ओटे
निघाला राजा, 25-30 सेवक घेतले राजाने. जाता जाता आपल्या आजोबांच्या खजान्यामध्ये काही आहे का म्हणून पांडवांचं भांडारगृह उघडलं, खजाना उघडला. बाकी तर काही नव्हतं नेण्यासारखं जंगलामध्ये, पण एक सोन्याचा मुकुट होता. त्या सोन्याच्या मुकुटाकडे पाहिलं, माझ्या आजोबांचा मुकुट आहे, मी हा मुकुट डोक्यावर परिधान करेन. आजोबांचा मुकुट समजून डोक्यावर परिधान केला. 25-30 सेवक घेतले, निघाला जंगलामध्ये. असं घनदाट जंगल लागलं. काही चौका आले, काही रस्ते आले. राजाचा घोडा एकटा घनदाट जंगलामध्ये निघून गेला. सेवकांची राजाची चुकामुक झाली. बराचसा वेळ प्रवास झाला. राजाला तहान लागली, भूक लागली. त्या घनदाट जंगलामध्ये थोड्या अवकाशामध्ये राजाला एक भयानक दृश्य बघायला मिळालं. एक बैल, त्याचे 4 पायापैकी 3 पाय तुटले, एकाच पायावर बैल उभा आहे. बैलाचे 3 पाय तुटले म्हणून बैलाच्या समोर एक गाय आहे, रुदन करत आहे, गोमाता. भागवत महापुराणाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं मायबा, तर तो बैल दुसरा तिसरा कोणी नाही. धर्माने बैलाचं रूप धारण केलंय आणि गाय ती कोणी नाही, पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केले. गोरूप पृथ्वी आणि धर्मरूपी बैल आहे. बैल तर 4 पायाचा शोभून असतो. बैलाचे 3 पाय तुटले, धर्माचे 3 पाय तुटले. आता धर्माचं होणार कसं? सत्य, दान, दया आणि पवित्रता हे 4 पाय धर्माला. एक एक युग गेलं, एक एक पाय कमी झाला. कलियुगामध्ये फक्त सत्यावर धर्म टिकून. राजा पोहोचला, राजानं दर्शन घेतलं. महाराज प्रणाम, मी चक्रवर्ती सम्राट परीक्षिती. कोण तोडले तुमचे 3 पाय? फक्त नाव घ्या. माझ्या राज्यामध्ये हे दुस्साहस करण्याची हिंमत कोणाची झाली महाराज? तिथं जर तुम्ही आम्ही असतो ना माय, क्षमा मागून बोलतो. ज्यानं आपल्याला कोण त्रास दिलाय, आपण लगेच नाव घेतलं असतं त्याचं. त्यानं मला त्रास दिलाय, 3 पाय तुटले तरी नाव नाही घेतलं. महाराज नाव कोणाचं घेऊ? माझं कर्मच काही असं चुकलं असेल, त्या कर्मामुळं मला हा दंड मिळाला. त्याच्यामध्ये नाव घेण्याचं काही राहत नाही महाराज. सगळ्या पावत्या मायबाप निघतात जीवनाच्या कर्मावर. सकाळी उठलं तेव्हापासून रात्रीला आराम करेपर्यंत आपली दिनचर्या काय चालली याच्यावर उद्याच्या पावत्या निघतात. जसं काही आपलं कर्म होईल त्याच्यानुसार आपल्याला दंड मिळतो. आपण म्हणतो अमक्यानं दुःख दिलं, कोणी कोणाला दुःख द्यायला रिकामं नाही. भगवंताच्या समोर दर्शन घ्यायला गेलो ना आपण, दर्शन घेता घेता सहज मुखारबिंदातून शब्द बाहेर पडतो, देवा सुखाचं ठेवा. बरोबर? कोणी असू द्या, सहज शब्द बाहेर पडतो, देवा सुखाचं ठेवा. भगवंत म्हणतात, मी कोणाला सुखही देत नाही आणि मी कोणाला दुःखही देत. उच्च कोटीचा भाव आहे मायबाप. एवढा मोठा गरीब होता, कधी दुःख येणार नाही. मी फक्त जीवाला जन्माला घातलं. मी दुकान मांडून बसलो, माझ्या दुकानात 2च वस्तू, एक सुख आणि दुसरी दुःख. जीवाला जन्माला घातले, माझं दुकान आहे. जीव जर जीवन जगत असताना चांगले कर्म करून माझ्याकडे आला तर माझ्या दुकानातून त्याला सुख मिळेल, आणि जीव जर वाईट कर्म करून माझ्या दुकानामध्ये आला तर माझ्या दुकानातून त्याला दुःख मिळेल. मी कोणाला दुःखही देत नाही आणि कोणाला सुख सुद्धा देत नाही. सुख मिळालं त्याच्या कर्माचं फळ, दुःख मिळालं त्याच्या कर्माचं फळ. आपण म्हणतो ना, अमक्यानं आम्हाला दुःख दिलं. कोणी कोणाला दुःख द्यायला रिकामं नाही माय बाप. भगवंतानी फक्त ते निमित्त बनवले, पण चुकलंय आपलं. चुकलंय कोणाचं? आपलं. कधी काळी आपण चुकलो, त्याच्यामुळं हे दुःख आपल्याला भोगावं लागलं.
बघा, धृतराष्ट्र महाराज अगोदरच्या जन्मामध्ये चक्रवर्ती सम्राट राजा होता. कर्म किती सूक्ष्म असतं. जंगलामध्ये गेला शिकारीसाठी, दिवसभर फिरला त्या जंगलामध्ये. दिवसभर फिरून शिकार नाही सापडली म्हणून माघारी वापस निघाला. पण राग आला, या जंगलामध्ये मला शिकार मिळू नये, चक्रवर्ती सम्राट राजा मी, आणि या जंगलामध्ये मला शिकार मिळू नये. राग आला त्याला. पहिले जुन्या काळामध्ये काडी पेटी नव्हती, ते चकमक असायची. त्यानं ते घोड्याच्या रिकीबाला गारवोटी घासली, चकमक करून अग्नी तयार केला आणि जंगलाला आग लावून दिली. उद्ध्वस्त करून टाकेल हे जंगल. निघाला वापस गरीब राजवाड्यामध्ये. एवढी कडाक्याची भडाक्याची आग पसरली त्या जंगलामध्ये. प्रत्येक जीवजंतू आपला आपला जीव वाचवायला लागला. जिकडे तिकडे सैरा बैरा पळायला लागले. ती आग एका गुहेमध्ये शिरली आणि त्या गुहेमध्ये एका नागिनीनं नुकतंच 100 पिलाला जन्म घातला होता. एका सर्पिणीनं नुकतंच 100 पिलाला जन्म घातला होता. का धृतराष्ट्र आंधळा झाला असेल जन्मता? त्याच्या अगोदर त्याचे 100 कार्टे का गेले असतील? 100 मुलं असून सुद्धा तर्पण विधी करण्यासाठी, अग्नी डाग देण्यासाठी 100 मुलापैकी एकही जिवंत का राहिलं नाही? त्याचं कारण आहे. भडाक्याची आग यायली समोरून. ती सर्पिणी, ती नागिनी आपल्या पिलांना संरक्षण द्यायला लागली. पण भडाक्याची आग समोरून यायला लागली. जन्माला आलेली पिळ, कवळी त्वचा, सहन होत नाही ते गरमी. कासावीस जीव व्हायचा. आगीमध्ये जायचे, जळून राख व्हायचे. ती माता रक्षण करायची, पण ते आगीमध्ये जायचे, जळून राख व्हायचे. 100ला 100 पिलं मेले. ती आग त्या नागिनीच्या शरीराला लागली. आता पिले जळाले अगोदर, नंतर तिच्या शरीराला आग लागली. पहिल्यांदा तिचे डोळे जळाले. अंतकरणातून तळतळाट उमटला त्या नागिनीच्या. अरे जन कोण या जंगलाला आग लावली असेल? एका मातेच्या अंतकरणातला तळतळाट आहे त्याला. जसं मला 100 मुलं झालं, त्याला पुढच्या जन्मामध्ये 100 मुलं होतील. जसे माझे मुलं माझ्या अगोदर मेले, तसे त्याचे सुद्धा 100 मुलं त्याच्या अगोदर मरतील. अग्नी डाग देण्यासाठी, तर्पण विधी करण्यासाठी सुद्धा एकही जिवंत राहणार नाही. आणि मी जशी आता आंधळी झाले, तसा तो जन्मताच आंधळा जन्माला येईल. एका मातेचा तळतळाट आहे त्याला. म्हणून धृतराष्ट्र आंधळा झाला आणि 100 कार्टे अगोदर मेले. मी म्हणत नाही, माझे नाथराय म्हणतात. केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. खूप जले मेले आईस किती, खूप जले मेले आईस किती. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याचे भोगाले, खूप जले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हर परी जिंदा, हरिमुखी गाता हर परी जिंदा. हरिमुखी गाता हर परी जिंदा, हरिमुखी गाता हर परी जिंदा. हरिमुखी गाता हर परी जिंदा, हरिमुखी गाता हर परी जिंदा. हरिमुखी गाता हर परी जिंदा, हरिमुखी गाता हर परी जिंदा. हरि बोल.
आमच्या बंडूदाजीची सिस्टीम मंडळी आणि आमच्या हनुभाऊ भाऊसाठी टाळ्या वाजवा एकदा सगळे. जसं काही कर्म करतील आपण. ना भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटि सतैरपि अवश्यम एव भोक्तव्यम कृतं कुर्म शुभाशुभम. अवश्यम एव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम. शुभ कर्म असू द्या किंवा अशुभ कर्म असू द्या. अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी ही फळावे. तया ते भोगावया यावे देहा एका. सुख दुःखी फळावे. बघा नुसतं सुखी नाही म्हणाले. चांगलं कर्म असेल तर सुखाच्या रूपामध्ये फळाला, वाईट कर्म असेल तर दुःखाच्या. धृतराष्ट्र महाराजांचं वाईट कर्म झालं म्हणून दुःखाच्या रूपामध्ये फळाला आलं. बघा दुसरा दृष्टांत देतो, अर्धा मिनिट महाभारतामध्ये या. दुर्वासाजी महाराज गंगा मातेचं स्नान करत होते. स्नान करत असताना चकली पडली आणि स्नान करत असताना वस्त्र अंगावरचे वाहून गेले. वस्त्रच राहिलं नाही अंगावर दुर्वासा महाराजांच्या. पाण्याच्या बाहेर यावं तर अंगावर वस्त्र नाही वाहून गेलेत. कसं बाहेर यावं. द्रौपदी माता गंगेच्या तीरावर साधू महाराजांचं दर्शन घेण्यासाठी उभं राहिल्या होत्या. वाट बघायला लागल्या. वाट बघून बघून आवाज दिला, महाराज मला दर्शन घ्यायचं या ना बाहेर. डोळ्यामध्ये पाणी आलं दुर्वासा महाराजांच्या. बाळा चकली झाली माझ्या चनन, माझे वस्त्र वाहून गेले, मी पाण्याच्या बाहेर येऊ शकत नाही. साधू महाराजांचे वस्त्र वाहून गेले, डोळ्यामध्ये पाणी आलं. साडी पदराकडून फाडली, पदराकडून सोडली पाण्यामध्ये. वाहत वाहत दुर्वासा महाराजांकडे गेली. ती साडी घेतली, लंगोटी तयार केली, बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर द्रौपदी मातेनं दर्शन घेतलं, डोळ्यातून पाणी आलं. बाळा आज एका साधूची लाज राखली ना, या तपस्वी साधूचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीमाग. ज्या वेळेला तुला गरज पडेल ना, या साडीच्या वस्त्रामध्ये जेवढे धागे असतील तेवढ्या साड्या माझा देव तुला पुरवल्याशिवाय राहणार नाही. हे द्रौपदी मातेचं चांगलं कर्म. ज्या वेळेला कौरवांना वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला ना, त्यावेळेला जेवढ्या त्या साडीच्या वस्त्रामध्ये जेवढे धागे होते, माझा देव वस्त्रारूप झाला आणि द्रौपदी मातेचं रक्षण केलं. कर्म चांगला असू द्या, कर्म वाईट असू द्या. मग वाटत असेल घरी दुःख येऊ नये, सकाळी उठल्याबरोबर भगवंताला विनंती करायची, देवा आज माझ्याकडून कोणाला त्रास होऊ नये, माझ्या मुखातून कोणाची निंदा होऊ नये, कोणी गोरगरिबांना त्रास होऊ नये, आई वडिलांची सेवा व्हावी, सत्कार्य व्हावं, धर्मकार्य व्हावं, समाजाची गावाची सेवा व्हावी. दिवसभर आपलं काम करीत करीत दिनचर्या चांगली ठेवायची आणि रात्रीला झोपत असताना अंथरुणावर बसायचं, हात जोडायचे जगाच्या मालकाला आणि दिवसभर काय केलंय त्याचा आठव करायचा झोपायच्या अगोदर. सकाळी उठलं तेव्हापासून आता आपण झोपायला चाललो ना शय्येवरती, मग काय केलंय आपण आतापर्यंत सकाळी उठलं तेव्हापासून. पुन्हा अंतःकरणातून भगवंताला विनंती करायची, देवा न जाणो आज माझ्याकडून कोणाला अपशब्द गेला असेल, कोणाची निंदा झाली असेल, कोणाला त्रास झाला असेल, देवा मला क्षमा करा. उद्याच्या दिवशी मी हे चूक होऊ देणार नाही. असली दिनचर्या ठेवा मायबाप. या व्यासपीठावरून तुम्हाला विश्वासानं सांगेल, येणारा भविष्य काळ तुमचा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. चुकतो आपण आणि नाव ठेवतो दुसऱ्याला. कोण्याही जीवाचा न घडो मसार, कोण्याही जीवाचा न घडो मसार, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो कोण्याही जीवाचा न घडो मसार, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. मी सर्वेश्वर पूजना, जय हो
वरमी सर्वेश्वर पूजनाचे वरमी सर्वेश्वर पूजनाचे कोण्याही जीवाचा घडमस हरी बोल कोण्याही जीवाचा घडमस कोण्याही जीवाचा घडमस ठेविले आनंदे सर्वेश्वर पूजनाचे वरमा सर्वेश्वर पूजनाचे वरमा सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजे तुम्ही भक्त भागवत ऐकाजे तुम्ही भक्त भागवत हरी बोल ऐकाजे तुम्ही भक्त भागवत ऐकाजे तुम्ही भक्त भागवत जय हो सर्वात्मक सर्वेश्वर भगवंताची पूजा करण्याचं वर्मच जर काय असेल तर एक महत्वाचं वर्म आहे. दिनचर्या होत असताना कोणाविषयी आपल्याला द्वेष निर्माण नाही झाला पाहिजे, आपल्याकडून कोणाचा मत्सर नाही झाला पाहिजे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. सर्वात्मक सर्वेश्वर भगवंताची पूजा केल्याचं फळ मिळेल हे त्याचं वर्म आहे. दिनचर्या चांगली ठेवा. दिनचर्या चांगली ठेवली येणारा भविष्य काळ आपला गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. गोड उपदेश करायला लागले धर्मरूपी बैल राजा परीक्षितींना. राजा कोणाचं नाव घेऊ मी? चुकलंय माझं, त्या कर्मामुळं माझे 3 पाय तुटले, नाव कोणाचं घेऊ राजन? राजा म्हटला महाराज हरकत नाही, तुम्ही नका नाव घेऊ, पण मी माझ्या पद्धतीनं दंड देण्याचा प्रयत्न करीन. राजानं धर्मरूपी बैलाचं दर्शन घेतलं. राजा तिथून पुढे चालला. एवढ्यामध्ये अपाड धिप्पाड देह असणारा एक काळा कुट्ट पुरुष आला, कमरेला नग्न तलवार, एकाच पायावर धर्मरूपी बैल उभा होता, राहिलेलाही पाय तोडणार. एवढ्यामध्ये परीक्षितांनी बघितलं, अरे बापरे कोण आहे हा? सत्य या पायावर धर्म टिकेल आहे आणि तो सुद्धा पाय तोडायला लागला, हा कोण आहे? राजा समोर आला धावून, बात्यातून बाण काढला, कांडी ओढली, खबरदार कोण आहेस तू? त्या काळ्या कुट्ट पुरुषानं बघितलं. सुतजी सोनकादिकाला सांगायला लागले, त्यानं आपला मुकुट उतरवला, परीक्षितांच्या चरणावर ठेवला, नतमस्तक झाला परीक्षितांच्या समोर, चरण घट्ट पकडले. महाराज त्राहिमाम त्राहिमाम, क्षमा करा महाराज मला. पांडव स्वर्गाला जात असताना काही हिताच्या गोष्टी सांगून गेले होते पांडव. त्याच्यापैकी हा एक मुद्दा होता, अरे एखाद्या वेळेस शरण जरी आले ना बाळा, आपल्याला शत्रू जरी शरण आला ना, क्षत्रिय आहोत आपण, अभयदान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. शरण आलेल्याला मारायचं नाही, हा क्षत्रिय धर्म आहे. अरे कोण आहेस तू? पांडवांचा पौत्र, पांडवांचा वंशज नातू आहे मी, शरण आलेल्याला आम्ही मारित नाही, उठ कोण आहेस तू? प्रेमानं बोलला, महाराज मी कलियुग. परिचय दिला त्यानं, माझं नाव काय? कलियुग. कलियुग? हो महाराज. चालता हो माझ्या राज्यातनं. पुन्हा चरण घट्ट पकडले. महाराज जाऊ कोणीकडे? चक्रवर्ती सम्राट आहेत, जिकडं तोंड वळवलं ज्या दिशेला त्या दिशेला तुमचं राज्य पसरलेलं आहे, जाऊ तरी कोणीकडे मी? या पामरावरती दया माया करा महाराज, मला वास्तव्यासाठी काही जागा द्या. तुम्ही ज्या जागा दिल्यात ना त्या जागेमध्ये मी वास्तव्य करेल, त्याच्या बाहेर येणार नाही, अशी त्यानं मांग केली. प्रेमानं बोलल्यामुळं परीक्षितांचं अंतकरण द्रवलं गेलं. अंतकरणामध्ये करुणा भाव उत्पन्न झाला.
परीक्षितांनी सांगितलं, अरे बाबा मी तुला वास्तव्यासाठी 4 जागा देतो, पण त्या 4 जागेच्या बाहेर यायचं नाही. येणार नाही महाराज, पण माझं वचन आहे, जो कोणी माझ्या जागेवर वास्तव्य करेल त्यांच्या घरी सुख पडू देणार नाही. वचनबद्ध झाले एकमेकाबरोबर दोघ जण. महाराज द्या मला वास्तव्यासाठी जागा. 4 जागा दिल्या. सुतजी सोनकादिकाला सांगतात त्या जागा. अभ्यर्स्थितस्तदा तस्मै स्थानानि कलयो ददौ. 4 स्थान देऊन टाकले. कोणते? द्वितं पानमस्त्रियः सूना यत्रा धर्मश्चतुर्विधः. अभ्यर्स्थितस्तदा तस्मै स्थानानि कलयो ददौ. 4 स्थान. द्वितं पानमस्त्रियः सूना. ज्या ठिकाणी द्वित म्हणजे जुगार असेल, मटका असेल, तिथं तुझं वास्तव्य. जिथं दारू असेल तिथं तुझं वास्तव्य. सुनाहा म्हणजे ज्या घरी मांसाहार असेल तिथं तुझं वास्तव्य. आणि स्त्रिय म्हणजे ज्याची कोणाची माय माऊलीकडे बघण्याची नजर घाणेरडी असेल, पापी नजर असेल, तिथं तुझं वास्तव्य. या 4 जागा दिल्या. वाटत असेल कलियुगामध्ये वास्तव्य करून आपल्या घरी कलियुग येऊ नये. आपण कोण्या युगामध्ये राहतो? कलियुगामध्ये राहतो. कलियुगामध्ये राहून वाटत असेल कली आपल्या घरी येऊ नये, तर आजची कथा घरी न्या मायबाप. या 4 जागा टाळा. हिंमत होणार नाही कलीची तुमच्या घराकडे बघण्याची. तुमच्या घरामध्ये सत्ययुग, तुमच्या घरामध्ये त्रेतायुग आणि तुमच्या घरामध्ये द्वापारयुग नांदल्याशिवाय राहणार नाही. कलियुगामध्ये राहून सुद्धा द्वापार, सत्य आणि त्रेतायुग एका दिवसामध्ये, सकाळी सत्ययुग येईल तुमच्या घरी, दुपारी त्रेतायुग येईल, संध्याकाळी द्वापारयुग येईल. एका दिवसामध्ये 3 युग नांदतील तुमच्या घरी. फक्त या 4 जागा टाळायच्या. द्वित, तुम्ही आम्ही साधारण जीव आहोत. आपण खेळल्याच्या नंतर आपली काय अवस्था होईल हे नाही सांगणार मी, पण ज्यांच्या घरी रात्रंदिवस घोड्यांची चाकरी जगाचे मालक करायचे, द्वारकेचा राणा पांडवा घरी विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे, रात्रंदिवस द्वारकेचा राणा. त्या धर्मराजाला विपरीत बुद्धी सुचली. अधिकार स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर धर्माने सिंहासन मोकळं करायचं म्हणून धर्मराजा नाव पडलं. युद्धभूमीवर रथ चालवत असताना 2 फूट रथ अलगद चालवायचा पृथ्वी मातेने, एवढा ज्यांचा अधिकार. जीवनामध्ये कधीच खोटं बोलले नाही, धर्मानं वागले, सत्यानं वागले. एकदाच फक्त जुगार खेळण्याची इच्छा झाली. किती बरं खेळले धर्मराजे. एकदाच फक्त जुगार खेळण्याची इच्छा झाली. देव असून सुद्धा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास आणि स्वतःची पत्नी सुद्धा डाबावर लावावी लागली. एवढे घातक परिणाम जर कशाचे असतील तर एवढे घातक परिणाम आहेत जुगार खेळण्याचे. बंदे हुशार रहना बे, 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 बंदे हुशार रहना. जुगार मटका मत खेल यार, वाह वाह वाह. जुगार मटका मत खेल यार, अकल गुम हो जाती है अपने पलों का, जय जय हो. अपने पलों का दाम करत कर सिर से पगड़ी जाती है. बंदे हुशार रहना बे, बंदे हुशार रहना बे, हरि बोल. हुशार रहना बे, बंदे हुशार रहना बे. जय श्री राधा.
टाळ्या वाजवल्या मंडळीसाठी. बंदे हुशार रहना बे. श्री संत कबीरदासजी महाराजांचे भाष्य आहे. दारू गांजा मत पिओ यारो, त्याच दोह्यामधलं एक चरण आहे हे. बंदे हुशार रहना बे. वा बाळासाहेब, ते दारू गांजा मत पिओ यारो कोणी म्हणते म्हणून त्यानं ते अगोदरच म्हणे. हुशार रहना बे बंदे, जुगार मटका मत खेलो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पलों का पैसा खर्च कर सिर की पगड़ी जाती है. धर्मराज युधिष्ठिर महाराजांचं वर्णन सांगितलं मी तुम्हाला. म्हणून एक पवित्र भाव घरी न्या. आम्ही जुगार खेळणार नाही. दुसरी जागा आहे पानम, म्हणजे मदिरा पान. ज्या ज्या ठिकाणी दारू असेल त्या त्या ठिकाणी कलीचं वास्तव्य. म्हणून बघा, दारू पिणाऱ्यांच्या घरी आपल्याला कधीच सुख दिसणार नाही. का दिसणार नाही? त्याचं कारण रात्रंदिवस कलिग त्यांच्या घरी वास्तव्य करतो.